विष्णू सहस्त्रनाम आनंद या आनंद मालिकेमध्ये 12व्या भागामध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. मध्य ओलांडून पुढे आलो. 22 भागांची ही मालिका असणार आहे असं परवा आपण कॅल्क्युलेशन केलं त्यावेळेला जाणवलं. आणि 12व्या भागात आलो. 11 दूने 22, त्यामुळे आज पुढे आलो. छान झालं. म्हणजे असं म्हणतात ना दरवेळेला, 0.5च्या पुढे जर का असेल 0.6, तर राऊंड अप करताना सो इफ इट इज 11.6 वी से 12. म्हणजे आपण आता पूर्णत्वाच्या प्रवासाकडे जायला लागलेलो आहोत. आणि अजून 11 भाग आजचा धरून असे आहेत. बऱ्याच वेळेला असं असतं पहा की एखादी मैत्री होते. माझे तर असे खूप मित्र आहेत की मला आठवतच नाही आता की यांची ही मैत्री कधी झाली. नाहीच आठवत नाही. काही ठिकाणी काही ऑकेजन्स कनेक्ट असतात की हा हे या वेळेला आपण भेटलो होतो तेव्हापासून आपण मित्र झालो, मैत्रिणी झालो, ह्या असं. पण काही काही अशा कनेक्ट असतात, असे संबंध असतात की खूप विचार केला तरी सुद्धा काही वेळेला आठवत नाहीत. आणि आठवलं तरी त्या पॉइंटला असं जाणवतं की अरे नाही, हे नवीन नाहीये काही. हे वी नो इच अदर. कदाचित पाहिलं नसेल आजपर्यंत, बट वी नो इच अदर, असा एक फील आलेला असतो. त्या अर्थाचा एक शब्द अज आहे. अज म्हणजे अज. ज म्हणजे जन्माला येणे. म्हणजे जन्माला आलेला नाहीये. मग जन्माला आलेला नाही तर जन्माला नाही म्हणून मृत्यू नाही. त्यामुळे आहेच. इज, असणं, ते नाही असं नसतंच ते. त्यामुळे अज आहे म्हणून अमृत्यू आहे. आपण परवा बोललो होतो बघा. जन्म कोणाला, मृत्यू कोणाला, तर प्रकृतीला. जन्म कोणाला, मृत्यू कोणाला, तर बल्बला, इलेक्ट्रिसिटीला जन्म नाही आणि मरण पण नाही. इलेक्ट्रिसिटी अज ही आहेच. हे उदाहरण आहे. नाही तर तो म्हणाल इलेक्ट्रिसिटी निर्माण करायच्या आधी, हे उदाहरण आहे. आणि प्रत्येक उदाहरणाला मर्यादा असतातच. मर्यादा नसलेलं उदाहरण सापडणारच नाही. हं? कारण जर का असं उदाहरण सापडलं तर अनिर्देश्य, अनिर्वचनीय, हे खोटं आहे सगळं मग. त्यामुळे प्रत्येक उदाहरणाला मर्यादा असतात. ते इलेक्ट्रिसिटी बल्ब हे उदाहरण ज्यावेळेला आपण घेतो, किंवा राजा नट हे ज्यावेळेला उदाहरण घेतो, त्याही वेळेला ती मर्यादा ओळखून मग त्याच्याकडे पहा. टेक इट विथ अ पिंच ऑफ सॉल्ट असं म्हणतात, तसं आहे. तर असंच आहे की काही मैत्री ही अजय आहे, ती आहेच. ते त्याचा उगम माहिती नाही आपल्याला काय ते आहेच. म्हणजे भेटला भेटला, अरे बघ किती दिवसांनी भेटला, असा तो एक वेगळा फील येतो. असा येतो. तर असा तो अज. अजो महार्ह स्वाभाव्यो जिता मित्र प्रमोदन, आनंदो नंदनो नंद, सत्य धर्मा त्रिविक्रम, असा आजचा पहिला श्लोक आहे. त्या आजच्या भागातला पहिला श्लोक आहे, 56वा. अज हा शब्द आधी पण 2-3 वेळा येऊन गेलाय. म्हणजे अज सर्वेश्वर सिद्ध सिद्ध सर्वादिरच्युत, असा एका ओळीमध्ये तो येऊन गेलेला आहे. अजो दुर्मर्शन असता, त्याच्यात पण येऊन गेलेला आहे. त्यामुळे अज हा अनेकदा येऊन गेलेला आहे. पुन्हा पुन्हा ती नावं येत आहेत. म्हणजे मला काही वेळेला असं विचारावं असं वाटतं की अहो, तुम्ही ते 1000 नाव म्हणून सांगितलेत, पण डुप्लिकेट आहेत. मग खरी किती? घ्या आजची असाइनमेंट, की आता आपण पुढे आलोय, गमतीत म्हणून घ्यायला हरकत नाही. मी आधी सांगितलं होतं पुस्तक बघायचं नाही, आता बघा आणि शोधून काढा किती डुप्लिकेट नावं आली आहेत. का आली असतील बुवा डुप्लिकेट? वेगळ्या नावाला काही वेगळे अर्थ असू शकतील का? किंवा पुन्हा पुन्हा असं काही त्याला, ते जो जो कोणी रचयिता आहे त्याला कोणी सांगायचं असेल का? असं असू शकेल. अजय तर 3 वेळा आलंच आहे आतापर्यंत. स्थाणू किती वेळाला आलाय, है ना? आधी जो आपण शोधला होता शब्द विश्व, तो विश्व ऍज इट इज नव्हता. विश्व त्याच्या पुढे काहीतरी होता, विश्वदृक, विश्वभूक, ते त्याला होता. हा फक्त एक शब्द किती वेळाला आलाय पहा. बघा जरा गंमत. बुद्धीला सुद्धा जरा काम आहे बरं का माझं, थोडस असं वाटेल. ती पण जरा सुखावेल. इगोला पण वाटेल जरा काम आहे बरं का, त्याला पण सुखावायला पाहिजे ना मध्ये मध्ये. त्याला पण सुखावा. अजो महारह स्वाभाव्यो जिता मित्र प्रमोदना, आनंदो नंदनो नंद. मस्त आहे. नंद हे कॉमन आहे. आनंद, नंद, न,
नंद. नंदला आधी आ लागला, मग नंदला नंतर न लागला, आणि नंद राय. म्हणजे गंमत काय आहे त्याच्यामध्ये? आनंद, आमरण, आजीवन. आ मागे लागतो त्याला काय होतं? पर्यंत. आमरण म्हणजे मरेपर्यंत. आजीवन सभासद म्हणजे जीव आहे तोपर्यंत सभासद, असं म्हणतात ना आपल्याकडे, लाईफ मेंबर. तर आनंद, नंदापर्यंत, नंद आहे तोपर्यंत. नंदापर्यंत घेऊन जाईल का? नंद आहे तोपर्यंत. नंद कितीपर्यंत आहे? नंद अजय आणि अमृत. नंद ही एकच स्टेज आहे, आनंद. आणि असं म्हणतात हा, आणि खरंच आहे ते, की सुखाला दुःख विरुद्धार्थी शब्द आहे, पण आनंद या शब्दाला विरुद्धार्थी शब्द नाही. सुख आणि आनंद याच्यामध्ये काय व्हायला गडबड होऊ शकते. हॅपीनेस अँड प्लेजर याच्यामधला तो फरक असू शकतो. तर आनंद नंदापर्यंत म्हणजे नंद जोपर्यंत आहे तोपर्यंत आहेच. आनंद कायम राहणार आहे. इलेक्ट्रिसिटी आनंद आहे. बल्ब मग काही वेळेला विसरतो आनंद आला त्या, आणि मग गडबड होते. आनंद. नंद न, नंद न, नंद देणारा असा तो. त्याच्या पुढचा म्हणजे नंदापर्यंत नंद देणारा असा तो नंद. आनंदो नंदनो नंद. इतकं सुंदर आहे हे. आनंदो नंदनो नंद, सत्य धर्मा त्रिविक्रम. असे दोन तीन शब्द आज आपण पाहिले. तर हे म्हणत असताना द चा अर्थ घ्या, द चा उच्चाराची मजा घ्या. हा. तर मग आता आपण काय करूया, की हा श्लोक नेहमीसारखा आपण म्हणूया. सोपा श्लोक आहे, काही फारसे जड नाही, आणि आता मास्टर झाले तुम्ही त्यामुळे काही प्रॉब्लेम नाही. अजो महारह स्वाभाव्यो. अजो महारह स्वाभाव्यो, जिता मित्रः प्रमोदनः. अजो महारः स्वाभाव्यो, जिता मित्रः प्रमोदनः. अजो महारः स्वाभाव्यो, जिता मित्रः प्रमोदनः. आली ती ओळ आता. आनंदो नंदनो नंद. आनंदो नंदनो नंद. सत्य धर्मा त्रिविक्रमः. चारी ओळी म्हणू. अजो महारः स्वाभाव्यो, जिता मित्र प्रमोदनः. आनंदो नंदनो नंद, सत्य धर्मा त्रिविक्रमः. अजो महारः स्वाभाव्यो, जिता मित्र प्रमोदनः. आनंदो नंदनो नंद, सत्य धर्मा त्रिविक्रमः. नाही का? आहे की नाही मस्त? काही वेळेला म्हणजे असं वाटतं काही वेळेला, म्हणजे आता काही वेळेला म्हटलं तसं मला बऱ्याच वेळेला, की का आनंदो नंदनो नंद असं जगता येत नाही सातत्याने. लांब आहोत आपण म्हणून. आणि ते जसं 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 त्याच्या लेंथ वाढायला लागेल, आनंदो नंदनो नंद, आनंदो नंदनो नंद, ते इंडिकेटर आहे, की परफॉर्मन्स इंडिकेटर असतात. तू कुठल्याही कामाला, की काम चाललंय की नाही चाललंय कसं कळणार आहे? तू व्यायाम करतोयस नाही करत आहे कळणार कसं? तुझं वजन बघत जा रोज. आहे की नाही? तसं आहे की बाबा मी विष्णू सहस्त्रनाम यावर काम करतोय का? प्रतर्दना हा होता होता वजन कमी होत आहे माझं माइंड. जितकं मनाचं वजन कमी तितकं आनंदो नंदनो नंद. मग नाही, काही वेळेला होत नाहीये. मग हे जे आहेत हे अलर्ट आहेत, की नाही होत आहे जरा, हा बघा परत. मग आज काय चीट डे, मग श्रीखंड खाल्लं.
मग त्यावेळेला जरा ती आनंदो नंदनो नंद जरा लांब जातं. असं ते बघायचं. आणि ते सुद्धा बघायचंय. म्हणजे आता उद्याच्या सेशन मध्ये कम्युनिटी ऑफ प्रॅक्टिशनर्स भगवद्गीता, म्हणजे भगवद्गीतेची प्रॅक्टिस करणारी मंडळी, त्यांच्यासाठी ते सेशन आहे, बोलवणार आहे सगळ्यांना. फार सुंदर प्रश्न आलेत B17 वर, भगवद्गीतेच्या ग्रुपवर सुरेख आलेत, की बघताना खूप त्रास होतोय. जीवो विनयिता साक्षी मुकुंदो मित विक्रम. जीव बघायला लागलाय, विनयिता सरळ होणार नाही, नेताना खूप खड्डे फुड्डे असणार आहेत. त्या विनयिताचा हा त्रास आहे. जीव विनयिता, त्या त्रासातनं पलीकडे गेलं की तो साक्षी येणार आहे. काही काळापुरता येईल. परत जीव विनयिता साक्षी 5 मिनिटं, परत जीव विनयिता साक्षी 10 मिनिटं, पुन्हा जीव विनयिता साक्षी तासभर जमायला लागलं, पुन्हा जीव विनयिता साक्षी. हा तो जन्म मृत्यूचा फेरा. त्याच्यासाठी हा जन्म झाला पाहिजे काही नाही. आज जमलं बाबा माझ्याकडे पाहायला, पण ती 2च मिनिटं जमलं. पण बसलो होतो 20 मिनिटं. 20 मिनिटं 18 मिनिटं नुसती चडफड. जमत नाहीये, बघता येत नाही म्हणून चरफड, बघायला लागलो म्हणून चरफड. पण 5 मिनिटं साक्षीत गेलो होतो. काही अनालिसिस नाही, व्हॉट वेंट रॉंग नाही, व्हॉट वेंट राईट नाही, काय करायला पाहिजे काही नाही. नुसतं बघितलं. जीवो विनयिता साक्षी. साक्षीची लेंथ जशी वाढायला लागेल तशी विनयिताची कमी व्हायला लागेल. तो जीव मुकुंद, असा तो कालचा खेळ होता. तोच तो आनंद नंदो नंदन. पण हा जो खेळ आहे ना सगळा, की आनंदाचे जे लपाछपी आहे, ती त्या 3 दशांमुळे होते. त्रिदशा, अशा त्या 3 दशांचा स्वामी, त्रिदशाध्यक्ष, तो मला जमेल का? महर्षी कपिलाचार्य कृतज्ञो मेदिनीपती, त्रिपदस्त्रिदशाध्यक्षो महाशृंग कृतांतकृत. त्रिदशाध्यक्ष, त्रिदशा, अधि अक्ष, चीफ, आधी अक्ष, समोर कोण सगळ्यात? तो आधी अक्ष. किंवा आधी असं पण जाऊ शकतं, की फोकस असलेला. कशावर फोकस आहे? त्रिदशांकडे. दशा कुठल्या? काय? त्वम गुणत्रया अतीतः, त्वम देहत्रया अतीतः, त्वम कालत्रया अतीतः. त्यात कोणतरी म्हणतात, आमच्याकडे आम्ही अथर्वशीर्ष म्हणतो त्याला अवस्थात्रय अतीतः म्हणतो, काही म्हणा. ते तिनांचा खेळ एवढं नक्की. मग ह्या 3 ज्या दशा आहेत, त्यांचा स्वामी गुणान एतान अतित्य, 3 गुणान एतान अतित्य. कसं रे बाबा? ह्या 3 गुणांच्या पलीकडे कसं जायचं? मग 3 गुणांच्या पलीकडे जायचं म्हणजे त्यांचा खेळ कसा बघायचा? 3 गुणांचा खेळ नटावर चालणार आहे का राजावर चालणार आहे? नटावर चालतोय असं नटाला वाटतं, कारण तो भूमिका करतोय हे नटाला लक्षात राहत नाहीये. त्यामुळे तो जीव अभिनेता, जीव अभिनेता, जीव अभिनेता सुरू आहे. साक्षी जमलं की अरे, त्याचा आहे सगळा उद्योग. त्रिदशाध्यक्ष इज इक्वल टू साक्षी इज इक्वल टू नट इज इक्वल टू इलेक्ट्रिसिटी. गुणांवर हुकूमत आली. गुण नाही हुकूमत गाजवते. मला पाहिजे तो पत्ता मी टाकणार आहे आता. आता मला झोपायचंय झोपलो. आता मला उठायचंय उठलो. आता काम करायचंय काम केलं. आता थांबणार आहे थांबलो. सत्व रजतम, त्रिदशाध्यक्ष. मग नटाला जसा राजाच्या 3 अवस्था दिसतात, काल आपण बोललो, तसं ज्याला मला माझ्या दिसायला लागेल तो त्रिदशा अध्यक्ष. मग कशाला उरलेली 1000 नावं? मग नसतं गंमत व्हायची, आज त्रिदशा अध्यक्ष, उद्या सर्वद्रुक, परवा साक्षी, परवा खेळ खेळत राहायचं. त्यामुळे मग कृतांत कृत पण करता येतं. आता कृतांत कृत, दोन कशा संधी फुटतील बघा ह्याच्यामध्ये. जशी सुद्धा मजा करायला हरकत नाही. कृतांत कृत, त्याच्यात दोन. फक्त लक्ष ठेवा बघा, तो असा फोडा तो शब्द. कृतांत कृत, कृत अंतकृत, असा एक बघा. कृत म्हणजे केलेलं, करत असलेलं. कृत, अंतकृत, केलेलं बंद पाडणारा, म्हणजे केलेलं थांबवणारा. कृताचं अंतकृत. झालं, चला पूजा झाली बघा, संपली. कृत अंतकृत, किंवा कृतांत कृत असं पण चालू शकेल. कृतांत कोण करतो? मुळात कृतांत कृत मध्ये 3 शब्द आहेत, कृत अंत कृत. कृत अंत कोण करतं? बंद कोण करतं जनरली? अवदक्षिणा तात, यम येतो. यमाला सुद्धा जो जन्म देतो तो कृतांत कृत. उत्पत्ती, स्थिती, लय, या तिन्ही सुद्धा मी दशाध्यक्ष.
माझ्या मनात विचार आला, त्या पद्धतीने काम सुरू झालं. काम संपलं, बाहेर आलो. काम संपवण्यासाठी जो यम लागला, तो सुद्धा मी तयार केला. आता बंद, आता बाहेर. कृतांत कृत त्रिदशाध्यक्ष. पण कृतांत कृत जरी असला तरी कृतज्ञ पाहिजे ना. महर्षी कपिलाचार्य कृतज्ञ मेदिनीपती. कृतच जर का ज्ञ नसेल तर कृत अंत कसं करणार? ज्ञ म्हणजे माहिती असणं. ज्ञ म्हणजे जाणता. म्हणतो ना आपण शास्त्रज्ञ, शास्त्र माहिती असलेला तत्वज्ञ. तसा कृतज्ञ, कृत माहिती असलेला. काय केलंय माहितीये का, असं विचारू शकतो आपण. पण कृतज्ञ हा शब्द जनरली कसा वापरला जातो आपण जनरली, की केलेलं जाणणारा. अगदी रेग्युलर लाईफ मध्ये सुद्धा केलेलं जाणणारा काही करू द्या. पण जनरली आपण काय म्हणतो? चांगलं केलेलं जाणणारा. मग वाईट केलेलं का नाही जाणणारा? आता चांगलं वाईट कुठनं आलं? नाही नाही, त्याला जे करायचं ते केलं. त्याच्यामुळे त्याच्या कृतामुळे माझ्यावर वाईट परिणाम झाला, म्हणून मी म्हणतो तो वाईट वागला. हा, माझ्या पर्स्पेक्टिव्हने तो वाईट वागला. ओके, कृतज्ञ. महर्षी कपिलाचार्य कृतज्ञो मेदिनीपती त्रिपदस्त्रिदशाध्यक्षो महाशृंग कृतांत कृत. मग ह्याच्यातल्या त्या त्रिदशाध्यक्षावर लक्ष दिलं तरी सुद्धा चालेल. कृतज्ञवर लक्ष दिलं तरी सुद्धा चालेल. जे केलंय ते लक्ष आहे का? जे करतोय ते लक्ष आहे का? मग त्याचा अंत करायला हरकत नाही. कृता अंत कृत. मग चला आता आपण ह्याची प्रॅक्टिस करू, या श्लोकाची छानपैकी. छान आहे, सोपे सुटसुट्टीत शब्द आहेत आज. काही आपण म्हणतो ना, कोणाच्या पायात काही कोणाचा पाय नाहीये, सगळे सुटसुटीत एकदम. त्यामुळे दोन दोन वेळी सांगणार आहे मी आज. बघा, चार स्वच्छ शब्द आहेत की नाही बघा. महर्षी कपिलाचार्य कृतज्ञो मेदिनीपती. महर्षि कपिलाचार्य कृतज्ञो मेदिनीपति. महर्षि कपिलाचार्य कृतज्ञो मेदिनीपति. त्रिपदस्त्रिदशाध्यक्षो. आता तो आला ना, पायमोडका. तो त्रिपदहा त्रिदशाध्यक्ष, तो त्रिपदस्त्रिदशाध्यक्ष असं झालं. त्रिपदस्त्रिदशाध्यक्षो महाशृंग कृतांतकृत. चार ओळी छान म्हणू. आता एक फक्त गंमत सांगतो. रोज काहीतरी गंमत करायची ठरले की नाही. आज मी होमवर्क तर दिला, आता गंमत काय कराल? श्लोक म्हणताना एक कुठली तरी पट्टी असते, जी काय लागलेली असते ती. आत्ता कसा माझा स्वर आहे, महर्षी कपिलाचार्य न, असं तो स्वर आहे. काय नाही, खेळायचं, खाली उतरायचा. महर्षी कपिलाचार्य, महर्षी महर्षी, खेळत राहायचं. बोर नाही व्हायचं आपल्याला. मग तुम्ही बघा काय ते, सकाळी म्हटलं तर आवाज थोडा कर्जातला लागतो, दुपारी म्हटलं तर जरा, संध्याकाळी. असं करा, आत्ता खेळलात तरी चालेल त्याच्याबरोबर. आवाजाकडे लक्ष द्या. महर्षि कपिलाचार्य कृतज्ञो मेदिनीपति त्रिपदस्त्रिदशाध्यक्षो महाशृंग कृतांतकृत. सुरेख. महर्षि कपिलाचार्य कृतज्ञो मेदिनीपति त्रिपदस्त्रिदशाध्यक्षो महाशृंग कृतांतकृत. महर्षि कपिलाचार्य कृतज्ञो मेदिनीपति त्रिपदस्त्रिदशाध्यक्षो महाशृंग कृतांतकृत.
महर्षि कपिलाचार्य कृतज्ञो मेदिनीपतिः त्रिपदस्त्रिदशाध्यक्षो महाशृंगः कृतान्तकृत. त्याने की नाही. हं? काय काय पाहिलं आपण आता याच्यात? अं, अजो महार्ह स्वभाव्यो, चालत आलेलं आहे. अज, जन्माला आलेलाच नाही तो, जन्म आहेच तो, मरणार पण नाही. आनंदो नंदनो नंद, आनंदही पहिल्यापासून आहे, शेवटपर्यंत राहणार आहे. मी गेल्यानंतरही आनंद राहणार आहे. मी याच्या आधी पण आनंद होता, असताना आनंद कुठे गेला ते शोधायचंय. हं? आणि महर्षी कपिलाचार्य कृतज्ञो मेदिनीपती त्रिपदस्त्रिदशाध्यक्ष, तो त्रिदशाध्यक्षकडे आपण लक्ष देणार. कुठला तरी एक श्लोक, एक शब्द घ्यायचा, पकडायचा, त्याच्याशी खेळ खेळायचा. हे कसं आहे सगळं? गुह्य आहे. पण खरोखरच गुह्य आहे का? काय गंमत सांगतो, तो कृष्ण अर्जुनाला 4 वेळा सांगतो, इति गुह्यतमम, इति गुह्यतमम, इति गुह्यतमम. आता तो सांगतोय ते आपण ऐकत असतो, अरे साधं सांगतोय तो तुझा मित्र, पण तो सांगताना सांगतो गुह्यतमम, गुह्य. गुह्य म्हणजे गुढ. आता मी जर का सिक्रेट, सिक्रेट म्हणजे मी जर का तुम्हाला न कळत असलेल्या भाषेमध्ये सांगितलं की तिथे सोन्याच्या 4 विटा ठेवलेल्या आहेत, पण ते तुम्हाला कळत नाही, कारण तुमची भाषा मी बोलतोय ती नाही. बरोबर? पुन्हा तेच सांगितलं, पुन्हा तेच सांगितलं, पुन्हा तेच सांगितलं. माझी भाषा ज्याला कळते तो म्हणतो, अरे तू एकदा सांगितल्यावर सिक्रेट कसं? सांगितलं की सांगितलं, एकदा झालं ना, तिथे सोन्याच्या विटा आहेत. आता मला सांगा, ज्याला माझी भाषा कळते त्याला ते सिक्रेट राहिलं का दुसऱ्यांदा ऐकताना? नाही. पण ज्याला माझी भाषा कळत नाहीये तो असा बघून राहील मख्खासारखा. हे जे गुह्य प्रकरण आहे ना, ते गुह्य प्रकरणासाठी भाषा एक लागते. तो जो भाषाचा जो खेळ आहे, ती भाषा म्हणजे ती जाणीव, की हा, तो जे सांगतोय त्या पर्स्पेक्टिव्हने बघायला पाहिजे. पर्स्पेक्टिव्ह, दृष्टिकोन. मग आपण काय दृष्टिकोन घेतलाय? की ह्या मीच आहे, विष्णू मीच आहे, फक्त मला त्याला शोधायचं आहे. शोधायचं म्हणण्यापेक्षा तो कुठे नाही गेलेला नाहीये, फक्त मी फार लांब गेलो त्याच्यापासून. म्हणून मग ह्या पर्स्पेक्टिव्हने आपण शोधत आलोय. मग आता आपल्याला कळायला लागतंय की अरे हे आहे माझ्याकडे, पण आता काय कठीण आहे का हे आनंदो नंदनो नंद? पण तरी झाली ना चिडचिड दुपारी, म्हणजे चिडचिड होतीये, याचा त्रास होतोय. जर का मला आनंद माहितीच नसता तर चिडचिड होतोय याचा त्रास झाला नसता. चिडचिड होतोय याचा त्रास होतोय याचा अर्थ माझी जी स्टेट आहे त्याच्यापासून अशा ठिकाणी आहे की मला नको वाटतंय आता हे सगळं. म्हणजे पहिल्यांदी चिडचिड झाली त्याही वेळेला नको वाटलं होतं, दुसऱ्यांदी चिडचिड झाली त्याही वेळेला नको वाटत होतं, चिडचिडीची सवय लागली तरी सुद्धा नको वाटतंय. मग मी काय करतो, काय नाही रे, आता कुठेतरी शांत बसा वाटतं. काय शांत बसा असं वाटतं? ते ते झिरो कोऑर्डिनेट आहे. वी आर डिस्प्लेस्ड ऑल द टाइम. मग एकदा आपल्या स्थानापासून हल्ल्यामुळे मग काय, सारखी ओढ लागणार ना, होम सिकनेस येणारच. असा तो गुह्य, पण घर सापडत नाहीये, चकवा लागलेला आहे. गुह्यो गभीरो गहनो गुप्त, एका पुढे एका पुढे एक आहेत या श्लोकामध्ये. महावराहो गोविंद शुषेण कनकांगदी, गुह्यो गभीरो गहनो गुप्तश्चक्र गदाधर. आता गुह्य सांगितलं, गभीर सांगितलं, गहन सांगितलं, गुप्त. आता गह गेलेला आहे आपलं, आपण बोललेलो आहे त्याच्याबद्दल. पण ह्या 3 शब्दांचे हे फील वेगळा आहे सगळा, थोडासा. काय बघूया आपण. गुह्य म्हणजे गूढ, अशी थ्रिलर आहे, रत्नाकर मतकरांच्या कथा. गूढ आहे, काहीतरी कळत नाहीये, थ्रिलर आहे. गभीर, अथांग आहे, म्हणजे गूढ नाहीये, पण तळापर्यंत जाता येत नाही मला. म्हणजे मी पाण्यात बघतोय बरं का, पाण्यात उतरलोय मी, गॉगल लावलाय पाण्यातला, पाण्यात पाणी डोळ्यात जाऊ नये म्हणून. गूढ काहीच नाहीये, पण अरे ते जातच नाही तळापर्यंत मी. आता गूढ आणि गहन असेल तर काय होईल? गूढ आणि गंभीर असेल तर, गूढ आहे आणि अथांग आहे, गहन आहे. पाण्यात सटासट चाललोय मी, खाली 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 खाली. अथांग आहे, ठीक आहे, अनफॅथमेबल आहे, पण अरे घनदाट आहे ते प्रकरण.
गुह्य, गभीर, गहन, गुप्त. पोचल्यानंतर सुद्धा कळत नाही पोचलो म्हणून. आवरण गेलेलं आहे. गुप्त म्हणजे गायब नाही झालेला. मला वाटतोय गायब झालाय म्हणून. कॅशे, कव्हर्ट, मायेनी आवृत्त झालेला असं म्हणतात ना, की ते खूप जुनी उपमा आहे ती. ते दोरी पडले आणि मग त्याला साप वाटतो. मग साप आहे का? नाहीये, दोरी आहे. मग अरे दोरी आहे कळल्यानंतर साप गायब झाला, पण तोपर्यंत दोरी दिसत नव्हती. दोरी समोर आहे तरी दिसत नाहीये. गुप्त. मग गुह्य, गभीर, गहन, गुप्त कोणासाठी? भाषा कळत नाही त्याला. भाषा कशी कळेल? हा म्हण त्यांनी भाषा जेमतेम अंदाज येईल. म्हणजे करता येईल, कर्म येईल. भाषा कशी येईल? ते पुलंचं वाक्य आहे तसं. भाषा केल्यानीच येणार आहे. आणि केलं, जमलं, दिसलं, सापडलं, हे सांगायला काहीतरी लागणार, त्याला भाषा. आणि बऱ्याचदा असं सांगताना काय सांगणार आता, जाऊ दे. गुह्य, गभीर, गहन, गुप्त. चार कॅरेक्टरिस्टिक्स आहेत बघा. गूढ आहे, असं अथांग आहे. क्लिअर आहे पण अथांग आहे. पोचू शकत नाही शेवटपर्यंत. बरं, पोचायला ते सरळ नाही, घनदाट आहे. आणि पोचलो तर हेच का ते. गुह्यो गभीरो गहनो गुप्त चक्र गदाधर, असं श्लोक सांग. हा. मग आता याची प्रॅक्टिस करू आणि मग दोन गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे. अनाउन्समेंट्स आहेत आणि एक ओळख आहे. पण मग आता गुह्यो गभीरो आलं की मनात आता असे, हे जाऊ दे सगळं विष्णू विष्णू. पण असं माझ्या कामामध्ये काही आहे का? मग असं बघायचं की हे काम चारी कॅरेक्टरिस्टिक्स आहेत का हो त्याला. गूढ, अथांग, घनदाट, न समजणार, असं काही आहे का? नाही. समजलंय, मग काय प्रॉब्लेम आहे तुला? ते कसं होणार आहे हे मला माहिती आहे. पण तिथपर्यंत कसं जायचं ना, ह्याचा काय पत्ता लागत नाही. गूढ आहे. अच्छा. आणि टफ आहे वाट. काम टफ आहे. मग प्रत्येक कामाला ही एक्स्ट्रीम केस आहे. गुह्य, गभीर, गहन, गुप्त. पण ज्याला ती भाषा कळली, ज्यांनी ते पाहिलं सर्वदृक, त्याला गूढ नाहीये, त्याला अथांग नाही, असं त्यांचं म्हणणं आहे. मग आपण हे आधी म्हणूया आणि जाऊया पुढे. हम्म. महावराहो गोविंद सुषेण कनकांगदी. महावराहो गोविंद सुषेण कनकांगदी. आता स नंतर श आलाय तर लक्ष ठेवा, लक्ष ठेवा. हळू म्हटलं तरी सुचायला वाटलंच मी. स्पीड कमी करतो वाटलं. पण स वरनं श वर यायचं, जी मागे घ्यायची लगेच, हा. महावराहो गोविंद सुषेण कनकांगदी. स म्हणताना जीभ दाताला लागते. श म्हणताना त्याची वरती तळूला लागते. आणि श म्हणताना या दोघांच्या मध्ये लागते. महावराहो गोविंद सुषेण कनकांगदी. एक दिवस फक्त जिभेशी लपंडाव खेळा, मजा येते. गुह्यो गभीरो गहनो गुप्तश्चक्र गदाधर. गुह्यो गभीरो गहनो गुप्तश्चक्र गदाधर. महावराहो गोविंद सुषेण कनकांगदी. गुह्यो गभीरो गहनो गुप्तश्चक्र गदाधर. अजून एकदा म्हणू. महावराहो गोविंद सुषेण कनकांगदी.
गुह्यो गभीरो गहनो गुप्तश्चक्र गदाधरः. हम्म, असं आहे. आज तर एक ओळख करून देणार आहे. माझ्या मते मी मृण्मयीची ओळख करून दिलेली होती. अं, आज मानसीची ओळख करून देणार आहे. मानसी आता असेल तर मानसी असशील तर व्हिडिओ हो, ऑन कर. आहे मी. हो, आहेस तू? हा, आहे. थांब ना जरा. कॅन आय स्पॉटलाइट? ब्रिंग द स्पॉटलाइट. हा, ती मानसी सोमण, तिची ओळख करून देतो. नमस्कार. मानसी एम.कॉम आहे आणि टिळक महाराष्ट्र विद्यापीठातून तिने संस्कृत विषयामध्ये एम ए केलेलं आहे. सध्या पुणेकर, पण पूर्वीची मुंबईकर, बोरिवलीला. आणि आम्ही एकमेकाला लहानपणापासून ओळखतो. आमचा सगळा कुर्ल्यामध्ये ब्राह्मणवाडीत एक 25-30 लोकांचा ग्रुप आहे. असे म्हणजे साधारणतः रेंज वयामधली 7-8 वर्ष अशी रेंज आहे. 8 ते 10 वर्षाच्या रेंजमधली सगळी गँग आम्ही एकत्र होतो. मानसी कुर्ल्यातलीच. ती फायनान्शियल मॅनेजमेंटमध्ये तिने डिग्री पण घेतली आहे, डिप्लोमा पण घेतलेला आहे. आणि असोसिएशन ऑफ म्युच्युअल फंड्स इन इंडिया, तिची ती सर्टिफाईड म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर आहे. ती तिच्या फॅमिली बिझनेसमध्ये मदत करत असते, जीएसटी साठी किंवा याच्यासाठी. पण तिची आवड संस्कृत आहे आणि 5वी ते 10वीच्या मुलांना ती संस्कृत शिकवायला सुरुवात केली. ती अजूनही शिकवते पुण्यात आल्यानंतर सुद्धा. आणि अँड खूप मोठी कॉन्ट्रीब्युशन त्याचं म्हणजे आपलं जे गोष्ट भगवद्गीतेची पुस्तक आहे की नाही. आता मी मला जे दिसतं ते लिहित सुटतो, पण बाबा ते संस्कृत बरोबर चाललंय का, असं मग मी तिला नेहमी विचारतो. बघ हे बरं आहे का, बरं चाललंय का. मग ती एकदा ओके म्हणते. आणि मग ती सगळं ते संस्कृतचं जे क्वालिटी कंट्रोल असतो तो ती बघते. फॉर एक्झाम्पल, आता आपले जे विष्णू सहस्त्रनामाचे श्लोक आहेत ते लिहिले मी, रिफर केली काही पुस्तकं. पण फायनली चेक बाई ते बघा ते. कारण मी कसं लिहिलं होतं, आनंदो, मग न वरनं अनुस्वार टाकलं. ती म्हणते नाही, आनंदो तर द ला न अर्धा पाहिजे. म्हटलं ते तू कर आणि कर. तर हा जो फोकस असतो तो ती देते. पहिल्या गोष्ट भगवद्गीतेच्या पहिला ड्राफ्ट रिव्ह्यू तिने केलाय. आता 3री एडिशन येईल त्याची. आणि काही काही कोर्सेस आम्ही तयार केले. मला संस्कृत फारसं कळत नाही, पण हे असं होऊ शकतं असं मी त्याला सांगून मग हसत खेळत संस्कृत, म्हणजे संस्कृत लालित्य, तिचं पूर्वीचं नाव ललिता म्हणून लालित्य म्हटलं. तर असं आता एक कोर्स थोडा रेंगाळलाय आमच्याकडनं, बाप्पाशी गप्पा म्हणून असा कोर्स आहे. तो आता घेतलाय फनप्रनरवर. बाप्पाशी गप्पा म्हणजे काय? बाप्पाशी, बाप्पाने विचारलं बोल संस्कृतमध्ये, सांग तुझी ओळख. असं सांगितल्यानंतर माझी मला ओळख करून देता आली पाहिजे. एवढा तो साधी सोपी गणित आहे. ते करायचं तर ते आता त्याच्यासाठी ती मदत करते. तर अशी अं, मानसी सोमन मॅम. हा कोर्स अनाऊन्स झाला की आम्ही नक्कीच सांगू तुम्हाला, बोलू सुद्धा. थँक्यू मानसी. थँक्यू. हा. तुला काय बोलायचंय? आहेत आपल्याकडे 1 मिनिट, काही प्रॉब्लेम नाही. नाही, बोलायचं म्हणजे आता जे सांगितलं, ते म्हणजे मला पण मदत करायला मिळते ते मलाही छान वाटतंय, कारण संस्कृतचा पण त्यानिमित्ताने अभ्यास होतो आणि छान नवीन गोष्टी शिकायला मिळतात आणि असा कनेक्ट पण होतोय खूप जणांशी. त्याच्यामुळे खूप छान वाटतंय आणि त्याच्यामुळे हे काम करत राहायला नक्कीच आवडणार आहे. नक्कीच. थँक्यू मानसी. विकास. अथर्व आनंद आणि श्री सुक्त आनंद याच्यामधल्या काही संस्कृत सुभाषित, म्हणजे काही म्हणजे त्याच्यात काही संस्कृत सुभाषित वापरलेत. त्या काहीतली सगळी सुभाषित तिने दिलेली आहे. तर मला कळत नाही ह्या गोष्टी, काही कळत नाही संस्कृत सुद्धा. पण मी तिला असं, अगं बाई हे असं काहीतरी असेल बघ, हे शोध, आणि ती पटकन शोधते. मग तो कनेक्ट असतो आणि मग तेवढं कळतं तिने दिलेलं, तेवढं संस्कृत जमतं. असं ते ती मदत करत असते. कंटेंट खूप. अथर्व आनंद सुद्धा आता कोर्स लॉन्च करेन मी. पण त्याच्या आधी अजून एक सांगायचं म्हणजे, अनेक लोक विचारत होती की अप्लाइड अथर्वशीर्ष कोर्स हा इन पर्सन का घेत नाही. म्हटलं इन पर्सन घ्यायचाच आहे. सुरू केलं 2020 मध्ये. सुरू झालं म्हटलं, अरे त्या पॅन्डेमिकला आधार एकच, मूलाधाराचा, बाकी कुठलाही आधार नाही तिथे.
पृथ्वी तत्व, भूमी तत्व, वायू तत्व ही शांत झाली सगळी की गणिते सोपी होतात. मग त्यावेळेला तो आता 31 बॅचेस झाल्या. मग म्हटलं यावर्षी आपण आता घेऊया. काय आहे तो? तर आपल्याकडे अथर्वशीर्ष अदरवाईज झूमवर 8 सेशन चालतात. त्याऐवजी 2 दिवस, यावेळेला शनिवार 19, रविवार 20, रोज 4 सेशन्स, 90 मिनिटाची 4 सेशन्स, 85+5 असं टायमिंग प्लॅनिंग असतं. दर सेशन मध्ये 10+5 असा ब्रेक असतो, काय टाइमपास. मग 2 सेशन नंतर लंच. मग लंच नंतर 2 सेशन, लंच नंतरची 2 सेशन जागर राहावं लागतं, पण मजा असते सगळी, त्यामुळे कोणी झोपत नाही फारसं. तर अशी दररोज 4 सेशन्स, अशी 8 सेशन्स मध्ये अथर्वशीर्षाचं आर्किटेक्चर जे आहे ते अष्टकोनी आहे. तर त्यामुळे 8 सेशन्स आहेत. वेळ सकाळी 9 ते संध्याकाळी 5. व्हेन्यू परिवार आपल्या ह्याला सिंहगड रोडला आहे. अतिशय सुरेख आहे. काही जण आपली तिथे आलेली आहेत, गेट टुगेदर झालं होतं डिसेंबर मध्ये मागच्या. तेच व्हेन्यू छान. तिथे लहान मुलं म्हणजे 4थ्या वर्षापासून ते पुढच्या ग्रॅज्युएशन पर्यंतची पोरं तिथे व्हायोलिन किंवा हे असे शिकायला आलेली असतात. आणि त्यांना तिथे आहे. दोन्ही दिवस 8 सेशन, डिस्कशन, ग्रुप ऍक्टिव्हिटी. संध्याकाळी 5ला वर्कशॉप संपला की मी तिथे थांबतो थोडा वेळ, 6 सव्वा 6, त्या गप्पा. मग दुसऱ्या वर्षी यायचं परत. ब्रेकफास्ट, लंच, कॉफी सगळी तिथे व्यवस्था आहे. आणि कॉन्ट्रीब्युशन मूल्य हे सगळे येणार आहे बरं का. हे आता फक्त आता सगळे आहेत म्हणून सांगतोय. हे 4200 एका व्यक्तीसाठी. त्या स्वप्ना दातार ती सगळं ते बघत असते. तिला ती जी काही कॉस्ट असते ती देतो आणि आपली फी असं मिळून ते सगळं चालतं. 3900, 2 किंवा अधिक व्यक्ती एकत्र आल्या तर त्यांना फक्त सीट्स इन पर्सन असल्यामुळे झूम सारखं किती आले तरी चालतील असं होत नाही. त्यामुळे ह्याला मात्र 35 सीट्स आहेत. हे सगळं येईल गुगल फॉर्म वगैरे आज होईल. त्यावेळेला ज्यांना यायचं त्यांनी सांगा, आपण ते करतोय. हं? हे मला आज सांगायचं होतं. सॉरी तुमचं एक 6 मिनिटं घेतली आजच्या डिस्कशन मधली. हे आहे म्हणजे त्यावेळेला ज्यांना यायचं त्यांनी या. एक शब्द आता पुन्हा मी रिवाईज करणार आहे, जो आपण ऑलरेडी घेतलेला आहे. पण हरकत नाही, तसा आनंदाला जवळ जाणारा तो शब्द आहे कृष्ण. आधी घेतलेला आहे आधीच. अग्राह्य शाश्वत कृष्णो, पहिल्या दुसऱ्या भागामध्ये. त्यावेळेला एक गंमत सांगितली होती. काही जणांच्या लक्षात असेल, काही जणांच्या लक्षात नसेल, तर आता पुन्हा सांगतो. त्या कृष्ण मध्ये कृष आणि न. न हा नेहमी तो, काय त्याला म्हणतात टेक्निकली मला माहिती नाही, पण तो डू करणारा, डू वगैरे असं ते असतं ते. कृष्ण म्हणजे आकर्षून घेणारा. आकर्ष, कृष्ण घेणारा, आकर्षून घेणारा असा तो चालतो. आणि ती एक गोष्ट सांगितली होती त्याला, आठवते का बा? की ती राधा त्याला म्हणून जाते कृष्णाला, टीझिंग, चेष्टाच करत असते ती. काय काळा, नुसता तू काळा. कृष्ण म्हणजे काळा. काय तू काळा, काय तू काळा. आठवते का ती गोष्ट? तर कृष्ण अगदी लिलया घेत होते. आपण असतो तर काय झालं असतं, काळा काळा काय म्हणतेस, आता आहेस म्हणून म्हणते असं कोणतरी म्हणेल. पण कृष्ण या भानगडीत पडत नाही. हो का, वा. ते जे सर्वद्रुक आहे ना प्रकरण कृष्णाचं, ते असं येतं. त्यामुळे रेडी विटनेस जो प्रकार असतो, काही लोक बघा अशी, अच्छा, असं असतं त्यांचं, तसा तो आहे. तो म्हणतो, त्याला लॉजिक आहे म्हणे माझ्या काळेपणाला, की काय विकतो आपण, आपलं प्रॉडक्ट काय आहे? लोणी. लोणी कसं पांढरं, मग त्या लोण्याला बॅकग्राऊंड काही विली तर बरं नाही का? कॉन्ट्रास्ट प्रॉडक्ट छान दिसेल नाही का? सोनं कशा, सोनं पिवळ्या कागदावर सोनं बरं नाही दिसत. त्याला तो मखमली रेड, ब्लड रेडच लागतो तर सोनं झळाळतं. मग तसं आहे ते. लोणी पांढरं म्हणून मी काळा. आणि मग ते लोण्याकडे लोक आकृष्ट होतात. आणि मग तोपर्यंत मी तुमच्याकडे बघत असतो म्हणतो. कारण तुम्ही तिकडे अडकलेले असतात ते लोण्याकडे बघत. त्यामुळे मी तोपर्यंत मी तुम्हाला आकर्षण करून घेतो, असं तो सांगतो कृष्ण. तर असं आपल्याला होता येईल का? वेधा स्वांगोजित कृष्ण, दृढ संकर्षण अच्युतः. संकर्षण अच्युतः, तो कर्ष धातू तिथे आहेच. आकर्षण, संकर्षण, विकर्षण, तो कर्ष आहे. तोच कृषमध्ये सुद्धा जातो. वेधा स्वांगोजित, स्वांग, स्वांगोज अजित कृष्णो दृढ संकर्षणोच्युत. वरुणो वारुणो वृक्ष, पुष्कराक्षो महामना. आता वृक्ष शब्द खरा आलाय तोडण्यावर आलाय, वृक्ष. पण मला तिथे गोंधळ झालाय बाबा. असं कसं?
आणि बरं इथे कसा आला वृक्ष, मग दोन्हीकडे येऊ शकेल कदाचित. पण वृक्ष जर का पाहिला ना, तर तो भूतकृत भूत भृत भूत भव्य भवत प्रभू असा तो वृक्ष चालतो. एक वृक्ष नुसता बघितला ना, तर केवढी इकोसिस्टीम असते बघा तिथे. म्हणजे वृक्ष जमीन धरून ठेवतो. वृक्ष कार्बन डायऑक्साईड ट्रान्सफॉर्म करून ऑक्सिजन सोडतो. वृक्ष आहे म्हणून पाणी पाऊस वगैरे येतो. वृक्ष हिरवगार सावली देतो. वृक्ष किती सोसायट्या असतात त्याच्यावर पक्ष्यांच्या, भरपूर असतात. बरं आपल्याला दिसत नाहीत असे जीव किती असतात त्याच्यावर. केवढी ती कम्प्लीट सिम्बिओटिक मुवमेंट असते कम्प्लीट इकोसिस्टीमची. मग वृक्षाकडे पाहिल्यानंतर विष्णू सहस्त्रनाम भूत भव्य भवत प्रभू तो बघ, एकटा आहे ते स्थाणू आहे. आलेला आहे बघ, काही वाटेल ते झालं, तो उभा आहे बघ. उन्हात उभा, पावसात उभा, ते परवा वादळ झालं उभा, तरी भूतकृत भूतभृत देतोय, भरतोय विश्व. त्याचे ते विश्व आहे सगळं. बरं हा आला कुठनं वृक्ष? विष्णू. कधी पडलं होतं ते बी देव जाणे. बीजम अव्ययम. पण त्याच्यातनं तो आला. वृक्ष आल्यानंतर तो जाईपर्यंत धरून ठेवणार आहे सगळं. बरं गेल्यानंतर सुद्धा लाकड देतोच आहे. मग असा तो वृक्ष इथे आलाय का? असं असू शकेल. हे मला वाटतंय असं असेल असं माझं म्हणणं नाही. वेदा स्वांगोचित कृष्णो दृढ संकर्षणोच्युत अच्युत. अच्युता पण आपण पाहिलेला आहे. कंट्रोल झेडची त्याला गरज पडत नाही असा तो. चुकलंच असं त्याला होत नाही कधी. राईट फर्स्ट टाइम ऑल द टाइम. वरुणो वारुणो वृक्ष पुष्कराक्षो. पुष्कराक्षो पण झालेलं आहे. कमळासारखे डोळे, कारुण्यपूर्ण डोळे, कम्पॅशनेट. महामनः. मन म्हणजे हा अर्थ घर 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 घर. मग महामना म्हटलंय त्याने. मग त्याचे संकल्प विकल्प केवढे असतील. असे महामना आपण धरू शकतो. वेदा स्वांगो जित कृष्णो दृढ संकर्षणोच्युत वरुणो वारुणो वृक्ष पुष्कराक्षो महामना. म्हणूया आपण तो श्लोक आणि जाऊ पुढे. वेदा स्वांगो जित कृष्णो वेदा स्वांगो जित कृष्णो दृढ संकर्षणोच्युत दृढ संकर्षणोच्युत. दोन्ही वळी एकत्र म्हणू, हळू म्हणूया. वेधा स्वांगो जितकृष्णो दृढ संकर्षणोच्युत. वेधा स्वांगो जितकृष्णो दृढ संकर्षणोच्युत. वरुणो वारुणो वृक्ष पुष्कराक्षो महामनाः. वरुणो वारुणो वृक्ष पुष्कराक्षो महामनाः. सगळं. वेधा स्वांगो जितकृष्णो दृढ संकर्षणोच्युतः वरुणो वारुणो वृक्ष पुष्कराक्षो महामनाः. हम्म. अजून एकदा म्हणू. सगळ्या अक्षरांकडे असं छान लक्ष द्या. वेधा स्वांगो जितकृष्णो दृढ संकर्षणोच्युतः वरुणो वारुणो वृक्ष पुष्कराक्षो महामनाः.
म्हणायचं अजून एकदा म्हणूया. आता एका श्वासात म्हणता येतं बघा. काय? हं? वेदाः स्वाङ्गोजितः कृष्णो दृढः सङ्कर्षणोच्युतः वरुणो वारुणो वृक्षः पुष्कराक्षो महामनाः. रेक. हम्म. शेवटचा आता आहे गती सत्तमः. मग काल प्रश्न होता नंदाचा की पुरुषोत्तमा आणि पुरुषोत्तमामध्ये काय फरक आहे. आज घेऊन टाकू गती सत्तमाच्या वेळेला. भगवान भगहा नंदी वनमाली हला युधः आदित्यो ज्योतिरादित्य सहिष्णु गती सत्तमः. आता सहिष्णू होण्यासाठी कसं पाहायला लागेल. सहिष्णू कोणाला होता येईल. जो कंपॅशनेट आहे त्याला. कंपॅशन करुणा असेल तर क्लॅरिटी गॅरंटेड. कन्फ्युजन कशामुळे होतं. कंपॅशन नाही म्हणून. कंपॅशन कशामुळे येते. बघणंच नाही म्हणून. मग बघितलं नाही तर काय होतं. बघितलं नाही तर दिसत नाही. मग दिसलं नाही तर काय होतं. अरे दिसलं नाही तर तू आणि ते एक कळत नाही. हे वेगळं मी वेगळं असं दिसायला लागतं ते. अरे च्या त्याच्यात मी पण आहे की. हे कधी येईल. मी बघायला लागेन तेव्हा. आता एक ट्रिक सांगतो. बघा. समजा एखादी घटना घडली आणि त्याच्यात पाहायचं असेल मी करतो. मला ती खूप वेळ लागतो जमायला बरं का. अं, समजा असं धरून चाला. एक उदाहरण देतो की माझ्या डेस्कवर बसलोय कुठला तरी फोन आला. तो मलीकडचा माणूस काहीतरी उलट सुलट झालं. अजिबात लक्ष नव्हतं त्यामुळे माझा आवाज चढला आणि त्याला फायर केला. ते चूक बरोबर याच्यात भानगडीत पडायचं नाही. हे झालं. मला वेळ होता. पुढची मीटिंग 8-10 मिनिटांनी सुरू होणार होती. काय करू. काय करू म्हणजे आता नाटक झालं ते कोण बघणार मग. फुकट आहे बघून घे. मग आता ते जर का नाटक बघायचं असेल तर बघितलं कसं जातं. आत्ता तुम्ही बघा. बघितलं जातं का आठवलं जातं. आठवून पाहिलं जातं. आता ते आठवणारा त्यापेक्षा त्याला बाहेर काढला आपण. म्हणजे काय करायचं. नाटकातलं पात्र आहे. मी इथे बसलोय त्या डेस्कवर तिथे खुर्चीवर बसलोय. माझ्यासमोर डेस्क आहे आणि खाली इथे अजून एक डेस्क आहे. खाली बसतो आणि तिथे खुर्चीवर बसतो. तर तिथे तो डेस्कवर बसला होता आणि त्यांनी तर काहीतरी झालं. तर त्याला पाहताना वेगवेगळे कॅमेरे अँगल लावायचे आणि मग तिथून बघायचं. उजव्या हाताने बघतो काय बोलला. डाव्या हाताने बघ करून बघा आणि मग बघा कशी गंमत येते. ते बाहेर येऊन त्याला बघणं. माझी प्रॅक्टिस चालू आहे. त्यावेळेला जमतं. ते बाहेरून आत कधी येते कळत नाही. जोपर्यंत मी बाहेर जाऊन मला बघणार नाही. तो बघ कसा बसला होता बघ. त्याचा हात आता बघ कसा आला तसा. मग त्यांनी पेन नव्हतं. हे असं जर का मी पाहिलं ती घटना आणि आपण ज्यावेळेला घटना पाहतो ना त्यावेळेला आपल्याला आपण दिसत नाही. दॅट इज द बिगेस्ट हर्डल इन पाहणं. त्यामुळे नाटक आपण रंगमंचावरनं पाहतो आणि मग पंचायत येते. खाली जाऊन बघ. मग बाजूला वरून बघ. मीच बघू हो बघ ना. कर ना प्रॅक्टिस. अरे जमत नाही मग काय काय करणार काय नाही ते दिवसभर. बघत राहा. ते ज्यावेळेला येतं ना तर अजून मजा येते आणि मग खरं पाहणं सुरू होतं. ते झालं तर सहिष्णू होणार ना. लोकांबरोबर सहिष्णुता वगैरे झालं सगळं. मी माझ्याबरोबर सहिष्णू आहे का. आय आय कम्पॅशनेटली कोलॅबरेटिव्ह उगाच काहीतरी सहिष्णू. आय एम नॉट सहिष्णू विथ माय सेल्फ. फॉरगेट अबाउट अदर्स. मी मला पाहतच नाहीये. आरशात बघतो ठीक आहे पण मी घटना घडल्यानंतर मी दिसत नाही मला. मी आठवून बघतो माझा पार्ट. बाकी सगळे दिसतात. नाही मला पण तुला बघायचंय. मग बघ. ते झालं तर ती सहिष्णुता नक्की येणार. आणि मग ती ज्याला सहिष्णुता यायला लागेल त्यावेळेला गती सत्तमा. आता आपल्याला ते एवढं कळलेलं आहे कालचं. उत्तर उत्तम सत्तर सत्तम. कोर काय सत. सत म्हणजे काय. खरं. सत म्हणजे शाश्वत. इलेक्ट्रिसिटी सत. मग बल्बचं काय करू असत. मग असत्य मग काय नाही प्रॉब्लेम काही. मयसभा असत्य मग. काय फॅन्टॅस्टिक बनवली होती त्यांनी. असत मधलं तम.
अरे भिंत वाटली आणि तिथे काय दार होतं. ते जमीन वाटली आणि तिथे काहीतरी पाणी निघालं. असत. आणि असत असं असत. असत तम. फॅन्टॅस्टिक इल्युजन. द बेस्ट ऑफ द इल्युजन्स एव्हर. असत्तम. हो पण मग ते खरं काय मागचं त्याच्या. सत्तम. मग असत्तम पण आहे ते पण आनंद देत आहे, सत्तम पण आहे ते पण आनंद देत आहे. पण असत्तम काही काळापुरतं राहणार. सत्तम कायम राहणार, सत कायम राहणार. मग सत्तम सत कायम राहणार म्हणजे, अरे बाबा, राजाने काय भूमिका केली असत्तम. आपण सत्तम कोण आहे त्याच्या मागे? तो नट. मग ते जायचंय तुला कुठे? नटाकडे. मग जा राजाकडनं, मग काहीच म्हणणं नाही. जर्नी टुवर्ड्स सत कॅन डेफिनेटली स्टार्ट फ्रॉम असत, का आपल्याला तिकडनं सुरू करायचे. उगाच काहीतरी आलं डोक्यात नाही होणार ते. असत टू सत. अस्थिर टू स्थिर. म्हणून तो कर्मयोग. मग असत बघ ना, असत मध्ये एक्सलन्स येईल का माझा? राजाची भूमिका करताना एक्सलन्स येईल का? हो, येईल. बस. मग तो एक्सलन्स करत असताना, एक्सलन्सचा जिथे जिथे वापर करशील ना, तिथे तुला सतची चव लागणार आहे. सतची एकदा चव लागली, एक्सलन्स इज अ डोअर टुवर्ड्स. म्हणून तो ओरडतो, योग कर्मसु कौशलम. ते तू काय वाटेल ते कर तिकडे, फक्त कौशल्य धर डोक्यात. बिकॉज एक्सलन्स इज डिव्हाइन. मग तू राजात एक्सलन्स आण, काय नडबीड जाऊ दे, एक्सलन्स. दिवसभर राजा म्हणून फिर, काय करायचं ते कर. पण राजा इतका मस्त करणार. असत्तम. सत्तम. असत्वरनं जेव्हा एक्सलन्सची चव लागेल तेव्हा गती सत्तम. गती कशी असेल? गती म्हणजे वेलॉसिटी. वेलॉसिटीला आता त्याच्यात शिरत नाही मी, स्केलर अँड वेक्टर. स्पीड अँड वेलॉसिटी काय फरक आहे? वेग आणि गती काय फरक आहे? वेगाला डोकं नाही, स्पीडला डोकं नाही. स्पीडला जेव्हा डिरेक्शन येते त्यावेळेला वेलॉसिटी होते. वेगाला जेव्हा डिरेक्शन येते त्यावेळेला ती गती होते. मग ती गती कुठे आहे? गती सत. गती सत्तमा. पण गती सत्तमाचे इंजेक्शन काय? सहिष्णू. मग सहिष्णूचे इंजेक्शन काय? क्लॅरिटी. क्लॅरिटी कशामुळे नाही येईल? अरे तो लाईट नको का पाडायला त्याच्यावर? मग लाईट कोण पाडणार? आदित्य. आदित्यो ज्योतिरादित्य सहिष्णुर्गती सत्तमा. असा आहे तो श्लोक. हा. मग आता तो म्हणूया आधी, आणि मग जाऊ गती सत्तमाकडे. दोन ओळी, सोपे सुटसुटीत शब्द आहेत. भगवान भगहा नंदी, वनमाली हलायुधा. भगवान भगहा नंदी, वनमाली हलायुधा. भगवान भगहा नंदी, वनमाली हलायुधा. आला आता लाईट. आदित्यो ज्योतिरादित्य सहिष्णुर्गती सत्तमः. आदित्यो ज्योतिरादित्य सहिष्णुर्गती सत्तमः. पूर्ण म्हणूया दोनदा. भगवान भगहा नंदी, वनमाली हलायुधः. आदित्यो ज्योतिरादित्य सहिष्णुर्गति सत्तमः. भगवान भगहा नंदी, वनमाली हलायुधः. आदित्यो ज्योतिरादित्य सहिष्णुर्गति सत्तमः. Right.
आता जसा गतिसत्तमा आहे तसा कालच्या भागामध्ये पुरुषोत्तमा आला होता. मग नंदा म्हणाली पुरुषोत्तम आणि पुरुषोत्तम काय फरक आहे? एक तर नक्की पुरु दोन्हीकडे आहे. अल्फा इंटू बीटा अल्फा इंटू चार्ली इज इक्वल टू विष्णू. म्हणजे अल्फा इंटू बीटा इज इक्वल टू अल्फा इंटू चार्ली, हे सरळ आहे. पण पुरुष उत्तम, पुरु सत्तम, दोन्हीकडे पुरुष पुरु एकच आहे अर्थ. पुरुष उत्तम आणि पुरु सत्तम. एकात उत्तम आहे, एकात सत्तम आहे. हा, काय फरक आहे का? हा, एकात तो उत् म्हणतोय वर 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 वर, आणि एकात तो म्हणतो सत 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 सत. बर, व्हेरी गुड. पण दरवेळेला सत्त ह्याची दिशा वरतीच दाखवली जाते. ऊर्ध्वम गच्छती, तो सांगतो तिथे की जे गोंधळ 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 करतात ते खाली जातात. अधो गच्छन्ति तामसा मध्ये तिष्ठन्ति राजसा. काय त्यांच्या गतीने मध्ये तर मध्ये राहतात, खाली तरी जात नाहीत ते. आणि ऊर्ध्वम, आता ऊर्ध्व काय असं नवीन आहे? ऊर्ध्व वरती जाऊन काय करणार? वरती जाऊन जास्त दिसायला लागतं ना. म्हणून माझे एक मित्र पण आहेत, तुम्ही सांगितलं होतं का मला आठवत नाही, ज्योतिष शास्त्र एकदम असे नग आहेत सगळे माझे मित्र, धमाल आहेत सगळे. ते शास्त्रच आहे, त्याबद्दल वादच नाही. त्याने तेच सांगितलं होतं की मी तुला पाऊस येईल एवढं सांगेन, चान्सेस सांगेन, त्यातून तुला भिजायचं तर भीज, छत्री घेऊन जायचं तरी छत्री घेऊन जा, रेनकोट विकत घ्यायचं रेनकोट विकत घे. तुला काय करायचं हे तुझं तू ठरवायचं. पाऊस येईल म्हणून तू भिजून आजारी पडशील हे ज्योतिष शक्यच नाही. कारण मध्ये माझी फ्री विल आहे. पाऊस पडेल एवढं सांगू शकतो मी, त्याच्या पुढे तू काय करशील हे मी कसं सांगू? त्यामुळे एक योग आला आणि एक तुझं कर्म आलं. आता ठरव पुढे काय होणार ते. पाऊस पडला, मला भिजायचं होतं, मग ये, मग कशाला रेनकोट मध्ये पैसे घातलेस? असं. आता हे होतं कसं? मी नेहमी सांगतो प्रोजेक्ट मॅनेजर्सना की बाबानो, वरती जा. एक माणूस 10व्या मजल्यावर उभा आहे आणि एक माणूस ग्राउंड फ्लोअरला उभा आहे, आणि 3.5-4 किलोमीटर वरनं गाडी येते. ती ग्राउंड फ्लोअरवरच्या माणसाला दिसेल का 10व्या मजल्यावरच्या माणसाला दिसेल? 10व्या मजल्यावरच्या माणसाला दिसेल. ग्राउंड फ्लोअरला एवढं दिसत नाही, आणि आपल्याकडे तर नाहीच नाही. एवढी धूळ असते, ती विजिबिलिटी जेमतेम 700-800 मीटर असते. 4 किलोमीटर वर येणारी गाडी ग्राउंड फ्लोअर साठी काय आहे? फ्युचर आहे की प्रेझेंट आहे? आणि 4 किलोमीटर वरनं येणारी गाडी 10व्या मजल्यावरचा माणूस जे बघतोय त्याच्यासाठी फ्युचर आहे का प्रेझेंट आहे? सो फ्युचर फॉर द ग्राउंड अपियर्स ॲज अ प्रेझेंट ॲट द टॉप. म्हणजे एलिव्हेशन येते. प्रोजेक्ट मॅनेजर, मी मॅनेजरला सांगतो, लीडरला सांगतो, अरे तू खाली तिथे कुठे खड्डे खणतोय? वरती को ऍबसेंट आहे बाबा, ते येईल ना एकदम गाडी अंगावर सगळ्यांच्या. तू वरती जा तिथे, तू तिथे थांब आणि वरतून सांगत चल, आता ही गाडी, आता हे, आता हे, मध्येच जा खाली, मदत करून वरती ये. तसं आहे. हा जो आता आपण म्हटलं ना तसं ते उत्तम म्हणजे सत्तम. सत म्हणजे क्लॅरिटी, सत क्लॅरिटी येणार कधी? उत्तमावर गेल्यानंतर सत्तम होणार. मग आता कोण आहे तो? गती, म्हणजे ती दिशा जर का वरच्या बाजूला राहिली गती, तर ती तिथे पोहोचणार. मग तिथे कोण आहे? अरे तिथे पुरुषोत्तम. असं काय करतो? अतोस्मी लोके वेदेच प्रथित पुरुषोत्तमा. वर जाऊन करणार काय? अरे वर जाऊन सगळं दिसतं, सर्वदृक सर्वसाक्षी. खाली आलो की माझा पर्स्पेक्टिव्ह कमी होत जातो, मी माझं माझं करत राहतो, प्रॉब्लेम अजून गंभीर होतात. थोडा वरती आलं की कळतं, थांब, माझा आणि त्याचा प्रॉब्लेम एकच आहे, तू तेवढं बघ मी एवढं बघतो. हा जो प्रकार आहे ना, पुरुष उत्तमा, म्हणजे त्याच्या दोन पद्धतीने होऊ शकतं. उत्तम पुरुष किंवा पुरुषांमधला उत्तम, मग काय म्हणा, सप्तमी तत्पुरुष किंवा काय ते कर्मधार आहे का काय म्हणतात ते. पण उत्तम पुरुष म्हटलं की असे उत्तम पुरुष अनेक निघू शकतील, असे चान्सेस असू शकतील. पण पुरुषातला उत्तम म्हटलं की हा एकटाच. काय म्हणायचं तेवढं ठरवा. पुरुषोत्तम. तसंच चालणार परत. मधला सत्तम किंवा सत्तम पुरु. मग असे सत्तम पुरुष 10-12 असू शकतील. नाही नाही नाही, हा पुरुष मधला सत्तम आहे. आणि हेच एक्झॅक्टली 15व्या का त्याच अध्यायात कुठेतरी सांगतो की बाबा, पुरुष एक, पुरुष दोन, पुरुष तीन, मी तो पुरुष तीन.
द्वाविमौ पुरुषौ लोके क्षरच्च अक्षर एव च. तो बल्ब दिसतोय तो पण पुरुष, अक्षर आहे. ती इलेक्ट्रिसिटी जिकडनं आली ती 220 वोल्टची, ती सुद्धा पुरुषच. अक्षर कारण ती चालूच राहते. अक्षरात अपिच उत्तम, त्या इलेक्ट्रिसिटी सुद्धा डोक्यावर बसलोय मी आता. तू काय बघतोय तुझ्या इलेक्ट्रिसिटीचा, तुमचा एमसीबी तिकडचा बॉक्स, मी काय बघतोय सांगू? सगळ्या शहराचं ग्रीड बघतोय मी. ह्यांच्यापेक्षा वरती आता हा अस्मी लोके वेदेच प्रथित पुरुषोत्तमा. मी असा प्रसिद्ध आहे प्रथित पुरुषोत्तमा म्हणून, कारण मी वरतून बघतोय. बल्ब, फक्त बल्ब बघतो, इलेक्ट्रिसिटी इलेक्ट्रिसिटी बल्ब बघते. आणि मी ती जाणारी इलेक्ट्रिसिटी बल्ब आणि अशा अनेक बल्ब बघतो, म्हणून मी पुरुषोत्तम. तो पुरुषो उत्तम, पुरुषोत्तम, गतिसत्तम, हे सगळं एकच. इथे आपण थांबू. 2200 आवर्स. आता काही गप्पा असतील तर करू 10 मिनिटं. मला आता अनम्यूट करता येणार आहे असं दिसतं. येस, असं विष्णू सहस्त्रनाम आहे. नमस्कार. आज नमस्कार. कळलं विष्णू सहस्रनाम आनंद हे नाव का दिलं. उदाहरणं खूप विष्णू. चपकन आहेत अगदी. भयंकर सुरेख उदाहरण आहे, चपकन, अगदी करेक्ट. मनाला पटणारी अगदी. छान. खूपच छान. आणि आता तुम्ही ते म्हणजे हे दिलेलं सोपं. शांत ह्याने ऐका, काय हेडफोन लावून, अतिशय सुंदर आहे. इतकं थँक्यू. आनंद मिळतो ना त्यांनी, खरंच खूप छान वाटतंय. थँक्स. ओके. धन्यता, एक प्रश्न आहे. हो, विचार.